हाय हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत. आपल्या रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मंडळी, बघू शकता तुम्ही, खूप सारा उन्हाळा आता वाढलेला आहे आणि त्याची तीव्र उष्णता आपल्या सगळ्यांच्याच शरीराला खूप अशी हानिकारक आणि खूप असा त्रास आपल्याला सगळ्यांना जाणवू लागलेला आहे. तर भर दुपारी आहे ना, अगदी काहीतरी असं थंड थंड प्यावंसं वाटतं आपल्या सगळ्यांनाच, प्राण्यांना, पक्ष्यांनासुद्धा. आपण जर तुमच्या गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये जर पाणी वगैरे ठेवण्यासारखं असेल ना, तर पक्ष्यांसाठी पाणी वगैरेसुद्धा ठेवत जा. त्यांनासुद्धा बिचाऱ्यांना खूप जास्त तहान वगैरे लागते. तर बघू शकताय तुम्ही, मलासुद्धा असंच आहे ना, दुपारी एकदम कासावीस झाल्यासारखं होत होतं. तर मग एक कोकम आगळ आहे, तर त्या कोकम आगळमध्ये आहे ना, छान अशी पिठी साखर आणि थोडंसं लिंबू, साखर आणि थोडासा चाट मसाला आणि थंड पाणी टाकून आहे ना, थंड म्हणजे माठातलंच पाणी यूज केलं होतं मी. फ्रीजमधलं पाणी जास्त, किती तुम्हाला गरम झालं तरी फ्रीजमधलं पाणी अवॉइडच करा. माठातलं पाणी टाकून छान असं सरबत बनवून ठेवलं होतं आणि ते असं दुपारी मी प्यायला घेतलं होतं. कोकम सरबत कसं माहिती आहे का? कोकम सरबत आहे ना, पित्तनाशकसुद्धा आहे. तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला आहे ना, थंडावासुद्धा जाणवतो या सरबतमुळे. तर मध्ये मध्ये असं आहे ना, उन्हामध्ये हे लिक्विडी पदार्थ जास्त तुम्ही पीत जा, किंवा लिक्विडी फ्रूट्स असतात ना, जसं की काकडी किंवा कलिंगड अशा प्रकारचे फ्रूट्स आहेत ना, तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ना, आपल्या तेवढं पाण्याची कमतरता जी जाणवते ते आपल्याला भरून निघते त्याच्यामुळे. तसंच बघा, झाडंसुद्धा आहेत ना, आता या उन्हाच्या तीव्रतेमुळे आहे ना, अगदी सुकी सुकी अशी पडलेली असतात. त्याला मी सकाळीच पाणी ओतलं होतं, तरीसुद्धा त्याची दुपारला माती एकदम ड्राय झालेली आहे. तर हे असं मी आहे ना, जरा जरा असं हे करून घेते, खणून घेते. खणून म्हणण्यापेक्षा खुरपून घेते मी सुरीने. तर ती म्हणजे माती ओली जी झालेली असते ना, ती अशी चिकट चिकट झालेली असते, ती थोडी ड्राय म्हणजे हे होते, सुटसुटीत होते. तर दुपारचं सुद्धा त्यांनी जर तुम्ही एक टाईम पाणी जर झाडांना इतर वेळी देताय, तर उन्हाळ्यामध्ये आहे ना, तुम्ही 2 टाईम किंवा 3 टाईम पाणी दिलं तरी पण चालेल. काही लोक बोलतात की झाडांना 2 दिवसांनी, 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी असं पाणी घालायचं, म्हणजे माती ड्राय होईपर्यंत. तर असं मी करून बघितलं, पण नाही. तर झाडं आहेत ना असं केल्याने एकदमच अशी आरमुसल्यासारखी होतात. एकदम अशी त्यांची पानं वगैरे आहेत ना, अशी सुकत आल्यासारखी दिसतात. तर मला नाही वाटत असं. तर म्हणूनच मी आहे ना, झाडांना तर रोज पाणी घालते, नेहमी पाणी घालते. तर झाडं छान अशी टवटवीत झाल्यासारखी वाटतात. आणि आता मे महिन्यामध्ये तर, मे नाही सॉरी, गरमीमध्ये आहे ना, म्हणजे आता तर मार्चच चालू आहे. मार्चपासूनच खूप प्रचंड प्रमाणात आपल्याला गरमी जाणवायला लागलेली आहे, प्रचंड प्रमाणात ऊन जाणवायला लागलेलं आहे. तर मार्च, एप्रिल, मे पाऊस पडेपर्यंत आहे ना, तुम्ही झाडांना पण खूप असं पुरेपूर पाणी द्या. तर हे बघू शकता, ह्या बिया आहेत ना, अपरिजातच्या बिया मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या. म्हणजे जसं की आपलं कॉमन ब्लू कलरचं, निळ्या रंगाचं फूल असतं, तर हे आहेत ना, मला तिथे लाल, सफेद आणि पिवळं असं फूल, ह्या फुलांच्या बिया आहेत. आता त्याच्यावरती, त्या झाडावरती फुलं येतील तेव्हाच आपल्याला कळेल की ती कोणत्या रंगाची आहेत नक्की. आणि हे छोट्या सीताफळाच्या बिया मी खाल्ल्याच्या नंतर टाकल्या होत्या कुंडीमध्ये, त्याची रोपं आलेली आहेत. आणि आपलं जास्वंदीचं झाड बघा, छान असं वाढलेलं आहे. पण ते एकच अशी कांडी वाढत गेली आहे पुढे काठी, म्हणजे पूर्ण असं झुपक्याने नाही वाढत आहे, कारण ते छोटी कुंडी आहे, कुंड्या छोट्या असतात त्याच्यामुळे ते तसंच वाढतं. पण फुलं मात्र येतात त्याच्यावरती. तर अशा सगळ्या कुंड्यांमध्ये आहे ना, तुम्ही 2 दिवसांनी, 3 दिवसांनी असं आहे ना, थोडंसं असं खुरपून मातीवर काढत जा. म्हणजे ना, माती अशी चिपकून बसत नाही आणि पाणी व्यवस्थित असं लागताना झाडंसुद्धा आपली छान अशी होतात. ती पाणी शोषायला तयार होतात व्यवस्थित. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना, या सगळ्या प्रक्रिया आपल्याला कराव्याच लागतात. जर आपल्याला झाडं हवी असतील तर त्यांची काळजीसुद्धा आपल्याला तेवढीच घ्यावी लागते. हे बाबांनी गावावरून जे झाड आणलं होतं गुलाबाचं, म्हणजे फांद्या आणल्या होत्या, त्या मी तोडून अशा लावल्या होत्या. पण ते काही व्यवस्थित झालेलं मला दिसत नाही आहे. त्याला पालवी वगैरे नाही फुटली आहे. ते मला वाटतं त्याला फंगल्स पकडलेत खालून, त्याच्यामुळे असं झालं असावं कदाचित. ते पावसाळ्यामध्येच लागतील असं मला वाटतंय. तर ह्या बघू शकता, हे ना म्हणजे छोटा जास्वंद असतो ना, जास्वंदाचं फूल छोट्या आकाराचं, त्याचं हे झाड आहे. ह्या झाडाला आहे ना, खूप साऱ्या कळ्या येतात, खूप जास्त प्रमाणात.
याला फुलं येतात. तर तुम्हाला कुठे भेटलं आणि तुम्हाला जर जास्वंदीचं झाड लावायचं असेल तर तुम्ही हे झाड नक्की आवर्जून लावा, कारण याला खूप सारं हे झाड आहे ना आपल्याला फुलं देतं. तर त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती, तर तिच्याकडे बघा ह्या झाडाची ना वेल होती आणि खूप सारी झुपक्याने वाढली होती. तिला ते कटिंग करायचंच होतं, तर तिने मला त्याचं कटिंग थोडंसं दिलं आहे. तर मी हे आणून लावलं आहे. ती मला म्हणाली की हे जर मातीत नेऊन लावलंस ना तर ते सुद्धा खूप झपाट्याने वाढतं. तर आता मी हे आता क्लायमेट तर हे उन्हाळ्याचं आहे, काय माहीत नाही या उन्हाळ्याच्या क्लायमेटमध्ये हे होईल की नाही, पण मी आणून लावलं तर आहेच. तुम्ही अशा प्रकारे आहे ना झाडांना पाणी नेहमी देत जा. आता उन्हाळ्यामध्ये तर पाणी लागतंच आणि या झाडांसोबतच तुम्ही तुमच्या इथे जर बाल्कनीमध्ये वगैरे जर स्पेस असेल जास्त अशी, तर तुम्ही पक्ष्यांसाठी सुद्धा आहे ना पाणी ठेवत जा, असं ह्याच्यामध्ये वगैरे भांड्यामध्ये एखाद्या, की जिथे येऊन पक्षी, आता माझ्या बाल्कनीमध्ये तर चिमण्या किंवा चिमण्याने कबूतर प्लस ते आणखीन कुठचा तरी एक पक्षी असतो, त्याचं मला नाव नाही माहीत, पण ते पक्षी रोज येतात अगदी आमच्या बाल्कनीमध्ये आणि मी डिशमध्ये त्यांना पाणी ठेवते मोठ्या बाऊलमध्ये, ते पितात आणि जातात सुद्धा. आणि बघा विंटर सीझनमध्ये आपली स्किन आहे ना एकदम अशी काळी पडते, जरी आपण किती गोरे म्हणजे फेअर स्किन असली, माझी काय एवढी फेअर स्किन नाही आहे, पण विंटर सीझनमध्ये माझी स्किन आहे ना पूर्ण ड्राय आणि अशी ब्लॅक होते. तर आता बघा जरी उन्हाळा असला तरी आहे ना, उन्हाळ्यामध्ये बाहेर आपण गेलो तर आपली स्किन काळीच होते, पण जे घरी असतात ना उन्हाळ्यामध्ये त्यांची स्किन ना थोडी ग्लो करते उन्हाळ्यामध्ये, घामामुळे की काय माहीत नाही, आपल्या शरीरातलं जे घाण पाणी असतं ते घामाच्या वाटे बाहेर निघून जातं, त्याच्यामुळे काय माहीत नाही. पण अशी स्किन माझी तरी होते, जसं समर सीझन वगैरे चालू झाला ना की माझी स्किन थोडी फेअर व्हायला लागते. तरी नेहमीची साफसफाई आपल्याला अशी केली ना वेळच्या वेळी की आपल्याला बरं पडतं. म्हणजे कसं माहिती आहे का, वेळच्या वेळी अगदी कचरा आपण झाडून टाकला आणि ते आपल्या घरासाठी पण चांगलं असतं. इथे तिथे धूळ किंवा कोळ्यांची घरटी वगैरे इथे तिथे असतात, ते आपल्या घरासाठी सुद्धा शुभ नसतं. जसे आपण लाईव्ह प्लांट लावतो ना तसे आर्टिफिशियलसुद्धा प्लांट मी माझ्या घरामध्ये लावलेले आहेत. आणि हे मी प्लांट आहे ना मिशोवरून ऑर्डर केलं होतं. ह्याचं पॉट अलग घेतलं आहे मी आणि हे प्लांट अलग घेतलं आहे, पण खूप छान क्वालिटी आहे त्याची, पण त्यालासुद्धा क्लीन करावं लागतं, कारण ह्याच्या पानांवरती सुद्धा आहे ना खूप सारा धुळा येऊन बसतो. तर हे बघा, हे असे आर्टिफिशियल प्लांट ग्रीनरी थोडीफार आपल्या घरामध्ये डेकोरेशन केलं ना, घरामध्ये सुद्धा आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी बनवून राहते. तर घरामध्ये असं तुम्ही काही तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही क्रिएटिव्हिटी करून तुमचं DIY करून घरच्या घरीच सुद्धा काही तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्याने बनवू शकता. आजकाल खूप सारे आपल्याला यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती DIY कसं करायचं, काय करायचं, कशापासून काय फेकले, टाकाऊ वस्तूपासून कसं टिकाऊ वस्तू डेकोरेटिव्ह वस्तू कशी बनवायची हेही आपल्याला समजतं. तर त्याच्यानेही तुम्ही तुमचं घर डेकोरेट करू शकता. तर आता आहे ना इथे मंडळी मी चाललेली आहे मार्केटला, कारण आम्हाला 2 दिवसावरतीच आहे ना आमच्या घरी पालखी येणार आहे, आमच्या ग्रामदैवतेची पालखी. तर कोकणामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, सर्वत्र आता शिमग्यामध्ये पालख्या सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी भेटीला येतात. तर आम्ही मार्केटमध्ये चाललो होतो, काहीतरी थोडंफार वस्तू गावाला नेण्यासाठी आम्हाला घ्यायच्या होत्या, तर आम्ही आता इथे मार्केटमध्ये चाललो आहे. आणि संध्याकाळचं आमच्या इथे आहे ना बुधवारचं आहे ना एक मोठं मार्केट भरतं, तिथे सगळ्या वस्तू तुम्हाला मिळून जातात. आणि स्ट्रीट शॉपिंग करायला तर मला खूप आवडते. कुणाकुणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे कसं, आपल्याला कुठची वस्तू जर आपल्याला आवडली तर आपण घेऊ शकतो, नाही आवडली नाही घेऊ शकतो, बार्गेनिंग करू शकतो. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे आपल्या मनासारखी शॉपिंग तिथे करता येते. तर इथे आहे ना मला गावी नेण्यासाठी आम्ही पालखी म्हणजे आमच्या घरी पालखी येते, तर तिथे पालखीला पालखी बसवतो ना आम्ही, तिथे आम्हाला अंतरण्यासाठी गालिचा पाहिजे होता. तर मी तो गालिचा इथे मला खूपच छान मिळाला आणि मी तो घेतलासुद्धा. ते इथे बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, महाराजांच्या आहेत, वेगवेगळ्या देवांच्या आहेत. खूप छान छान काय काय मिळून जातं आपल्याला स्ट्रीट शॉपिंग करायला तुम्ही गेलात ना. आणि आपण एकदा मार्केटमध्ये गेलो आणि पाणीपुरी शेवपुरी खाल्ली नाही आणि न खाताच घरी आलं ना तर मग ते मार्केट फिरल्यासारखं वाटत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही कधी गेलो ना तर पाणीपुरी तर खाऊनच येतो. थोडंसं अनहेल्दी आहे, अनहेल्दी नाही म्हणता येणार पाणीपुरी, कारण त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक हे सगळं काही असतं, त्याच्याने आपलं पोटसुद्धा साफ होतं. आणि आमच्या सोसायटीमध्ये तर नेहमीच कुणाचा ना कुणाचा बड्डे असतो लहान मुलांचे, तर गिफ्ट्स मी क्वांटिटीमध्येच आणून ठेवते. पण आता ते गिफ्ट संपले होते म्हणून मी आता एकच घेऊन आली आहे. प्लस तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमच्या पोटाला जर तुम्हाला असं वाटत असेल की मसालेदार नाही जेवायचं आहे किंवा
गरमीमध्ये आपल्याला नाहीच जेवण जात, तर तुम्ही अशी फ्रूट्स वगैरे, केळी वगैरे खाऊ शकता तुम्ही. केळीसुद्धा छान असतात पोटाला, म्हणजे थंडावा देतात केळी पोटाला. देवपूजेसाठी आपल्याला फुलं ही लागतातच नेहमी, तर ती फुलंसुद्धा आम्ही घेऊन येतो एकदाच, म्हणजे कसं नेहमी लावायला पूजेला बरी पडतात. आणि हो, आपण जेव्हा आहे ना झाडं लावायची म्हणतो ना, तर झाडांसाठी आपल्याला कुंड्या तर लागतात. आता ह्या कुंड्या बघा केवढ्या छान आहेत, परफेक्ट साईज आहे, अगदी लहान पण नाही आहेत आणि मोठ्या पण नाही आहेत. आपण जेव्हा झाडवाल्यांकडे जातो ना, प्लांट्सवाल्यांकडे, तर तिथे आपल्याला खूप महाग मिळतात. तर ह्या कुंड्या मला मार्केटमध्ये खूप छान मिळाल्या, 100ला 4 कुंड्या मिळाल्या आणि त्याची क्वालिटी पण बऱ्यापैकी सुंदर आहे. आणि हे बघा, मला बाप्पासाठी आहे ना, बाप्पाच्या पूजेसाठी एक छान असं छोटा तांब्या आणि पेला घ्यायचा होता, जो की आपण मंदिरामध्ये असं बोलतात, की मी खूप जणांकडून ऐकलं आहे की मंदिरामध्ये भरलेला तांब्या, पाण्याने भरलेला तांब्या नेहमी ठेवायचा असतो. तर म्हणूनसाठी हे मला आणायचंच होतं किती दिवस, तर ते मी आणलं. आणि एक छोटी प्लेट आणायची होती देवासाठी, म्हणजे आपण जे निरंजन लावतो त्याच्यातून तेल सांडू नये, तर त्या निरंजनाच्या खाली ठेवण्यासाठी एक प्लेटसुद्धा मी घेतली आहे. आणि हे बघा, कासव आणि आपलं एक प्लेट, त्याच्याखाली प्लेट असते, ह्याच्यामध्ये सुद्धा, कासवाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ना थोडंसं पाणी टाकून ठेवायचं असतं पूजेला. ही मी 3 भांडी मला देवासाठी, मी बाप्पासाठी घेऊन आली आहे. आणि नवीन मंदिर घेतलं आहे. पहिलं आमचं मंदिर नवीनच होतं तेही, पण ते छोटं होतं, त्याच्यामुळे मला खूप सारे देव आणि माझ्या मनाप्रमाणे असं मांडणी करता येत नव्हती. अजूनसुद्धा मला ह्याच्यामध्ये खूप सारं बदल करायचा आहे. मला मूर्ती वगैरे आणायची आहे, विठ्ठल रखुमाईची किंवा गणपती बाप्पाचीच मूर्ती मी आणणार आहे मोठी अशी पूजा करण्यासाठी. तर मी ते पण तुम्हाला दाखवेलच नंतर. संध्याकाळची वेळ होती आणि आता आपण पूजा करून घेतली. संध्याकाळच्या वेळेला घरच्या लक्ष्मीने घरामध्ये मंदिराची पूजा केली की घरामध्ये आपल्या लक्ष्मी टिकून राहते, बनून राहते. घरामध्ये अगदी उत्साहाचं छान असं वातावरण निर्माण होतं. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळचं तर दिवाबत्ती आपण तर सगळेच करतो, त्यात काही विशेष नाही, पण ते खूप छान वाटतं. असं केल्याच्यानंतर सुवासिक अगरबत्ती किंवा सुवासिक धूप वगैरे आपण घरामध्ये फिरवला ना, संपूर्ण घरामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये टिकून राहते. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या.